बहुत से बीमारियां जो मैक्सिमम इससे फाइटोथोरा जो हुआ जो कि सॉइल बॉर्न पैथोजेंस है, ये नर्सरी के साथ ही, नर्सरी पौधों के साथ ही किसानों को मिलता है। तो हमारे संस्थान ने पिछले 10-15 साल में जो एक टेक्नोलॉजी प्रोटोकॉल डेवलप किया है कि नींबू वर्गीय फलों का रोग मुक्त नर्सरी कैसे तैयार किया जाए। और ये जो हमारी जो टेक्नोलॉजी है, नॉट ओनली विदर्भा, हमारे पूरे नॉर्थ ईस्ट में जहाँ जहाँ नींबू वर्गीय के फल होते हैं वहाँ पर ये वेराइटी ऑलरेडी बहुत से नर्सरीमैन, किसानों और गवर्नमेंट डिपार्टमेंट ने इसको अडॉप्ट किया है। और अभी हम इस टेक्नोलॉजी के बारे में ब्रीफ में आपको बताएंगे कि रोग मुक्त नर्सरी कैसे तैयार किया जाए। आप देखेंगे पूरा हमारे जो देश की रिक्वायरमेंट है करीब 150 लाख 1 करोड़ 50 लाख प्लांट की रिक्वायरमेंट है पूरे हमारे देश में। इसमें जो नागपुरी संतरे करीब 60 लाख है। नॉर्थ ईस्ट जो मेन जहाँ सिट्रस ओरिजिनेट हुआ, जहाँ जन्मस्थान है, वहाँ पर 20 लाख खासी संतरा है। पंजाब के लिए 15 लाख किन्नों की डिमांड है। नॉर्थ वेस्ट के लिए 15 लाख किन्नों, माल्टा के लिए, साउथ इंडिया है और झारखंड है। तो ये पूरे हमारे कंट्री की जो हमारे नींबू वर्गीय फलों में जो सबसे समस्या है फाइटोथोरा। तो जो रोग मुक्त सामग्री का हमारा जो पहला उद्देश्य है कि फाइटोथोरा फ्री नर्सरी कैसे तैयार किया जाए। दूसरी जो बीमारी आती है वायरस और ग्रीनिंग। तो हमारा जो रोग मुक्त पौधों को जो बनाने का हमारा जो प्रोटोकॉल है उसमें इसी 3 बीमारी से रहित हम पौधे तैयार करते हैं। इसमें जैसे ट्रेडिशनल नर्सरी है, प्रॉब्लम होता है कि इसमें फाइटोथोरा नर्सरी में अगर पानी आता है तो एक तरफ पूरा फैल जाता है, पूरी नर्सरी बीमारी से ग्रसित हो जाती है। तो इसलिए हम लोगों ने जो मीडिया पहला किया कि जो मीडिया यूज़ करते हैं उसको हम सोलराइज करते हैं, ये पॉलिथीन से यूवी इस टाइप पॉलिथीन कवर करते हैं और इसी मीडिया को प्राइमरी और सेकेंडरी नर्सरी में हम यूज़ करते हैं। इसका एडवांटेज है कहीं भी बीमारी अगर ट्रे में दिखती है, पॉलिथीन देती है, उसको निकाल के फेंक सकते हैं और बीमारी चेक हो जाएगी फैलने से। और हमारे जो नींबू वर्गीय फलों में केवल जो रूट स्टॉक खुंट यूज करते 3 ही करते हैं, एक नींबू या रफ लेमन, रंगपुर लाइम और हमारे संस्थान ने एक नया रूट स्टॉक एलिमो जो अमेरिका से मंगा किया है, वो 3 रूट स्टॉक हम रिकमेंड करते हैं। ये देखिए रफ लेमन का जो फ्रूट करेक्टर्स, रफ लेमन डिफरेंट स्ट्रेन, ये रंगपुर लाइम है। रंगपुर लाइम रूट स्टॉक स्वीट ऑरेंज के लिए मैक्सिमम रिकमेंड किया गया। जो ब्राजील एक लीडिंग सिट्रस प्रोड्यूसर है, उनका 70% जो है रूट स्टॉक प्योर रंगपुर लाइम पर ही होता है। ये रंगपुर लाइम के डिफरेंट स्ट्रेन हमारे पास है। ये नया रूट स्टॉक एलिमो के बारे में डिटेल में अभी डॉक्टर सोनकर बताएंगे आपको। ये रूट स्टॉक हमारे नागपुर संतरा, नींबू और मौसमी के लिए बहुत ही अच्छा पाया है, डॉर्फिंग है और ये रफ लेमन से भी अच्छा रूट स्टॉक है, टॉलरेंस से ही। तो उसमें ये गलगल की समस्या हमारे जो सिट्रस इंडस्ट्री की बहुत अधिक थी। वरुण एरिया में हम लोगों ने काफ़ी काम किया 10 साल और अभी ये समस्या ऑलमोस्ट ख़त्म हो गई है। जो किसान नर्सरी मैन अवेयर हो गए कि ये गलगल नहीं देना चाहिए। तो अभी जब भी आप नर्सरी से पान लीजिए तो उससे ज़रूर पूछिए कि ये इसका खुंड क्या है, रूट स्टॉक क्या है, रफ लेमन है, रंगपुर है कि या एलिमो है। यदि जो प्राइमरी नर्सरी हम लोग क्या करते हैं, पहले जो रफ लेमन की जो रूट स्टॉक है उसका सीड निकाल के प्राइमरी नर्सरी में रेज करते हैं। ये हमारे पास छोटा स्ट्रक्चर है, इसमें करीब 1 लाख पौधे रेज कर सकते हैं। इसके बाद ये जो रूट स्टॉक जो हमारा 10 लीफ स्टेज या आपको अगर रेनी सीजन जैसे होता है, इसको हम ट्रांसफ़र करते हैं सेकेंडरी नर्सरीज में, पॉलिथीन बैग में करते हैं। अब ये जो बडिंग स्टेज में आ जाता है, ये अभी जो है यहाँ पर नागपुरी संतरे का बडिंग का सबसे बढ़िया टाइम दिसंबर-जनवरी है। ये बडिंग टाइम शुरू हो गया है, ये हमारा प्लांट रेडी है बडिंग के लिए। अब आता है कि हमारा रूट स्टॉक तैयार हो गया तो मदर प्लांट जो है हमारे पास कैसे होना चाहिए, उसके लिए जो मदर प्लांट हम सेलेक्ट करते हैं कि अच्छे फ्रूट वाले हो, क्वालिटी हो और मोस्ट इंपॉर्टेंट इसमें कोई बीमारी नहीं हो। तो जो मदर प्लांट सेलेक्ट करते हैं उसको हम टेस्ट करते हैं इसमें बीमारी है कि नहीं है। जब टेस्ट से पता चलता है कि इसमें कोई बीमारी नहीं, उससे बढ़ लेकर के हम प्लांट तैयार करते हैं। और सबसे इंपॉर्टेंट अगर जो प्लांट मदर प्लांट के यूज करते हैं बडिंग के लिए, उसमें फल अलाउ मत कीजिए। ये देखिए किन्नों का मदर प्लांट है, ये जो बगीचा है इसका जो यील्ड पोटेंशियल जो हम लोगों ने वहाँ जाके हार्वेस्ट करके देखा करीब 100 टन पर हेक्टेयर। ऐसे मदर प्लांट से आप मल्टीप्लाई करेंगे तो ये आपकी यील्ड जो है अधिक आएगी। ये देखिए किन्नों का जो पंजाब का उसका मदर प्लांट है, इसकी क्वालिटी। ये खासी संतरा है मेघालय में, ये मदर प्लांट खासी संतरे का है। खासी संतरा अरुणाचल में है, परशुराम कुंड के पास। यह मदर प्लांट उन्होंने सेलेक्ट किया अरुणाचल गवर्नमेंट के लिए। ये दार्जिलिंग संतरे का मदर प्लांट है, दार्जिलिंग एरिया हिल्स वेस्ट बंगाल के लिए। ये हमारे जो इंस्टीट्यूट की जो मदर प्लांट वेराइटी अगर नींबू करता है तो नर्सरी 7-8 सबसे बेस्ट है उसके लिए। फिर आपको मदर प्लांट सेलेक्ट सीधे आप वेराइटी को मल्टीप्लाई कीजिए। अभी जो वेराइटी प्लांट मदर प्लांट सेलेक्ट कर लिया तो उसमें कोई बीमारी नहीं, उसके लिए हम जो 3 टेस्ट इसका एक टेस्ट करते हैं। एलाइजा है मेथड है,
बायोलॉजिकल इंडेक्सिंग है या PCR लेटेस्ट टेक्नोलॉजी है। उससे पर्पज ये है कि खाली कंफर्म करना कि जो मदर प्लांट से हम बड लेते हैं उसमें वायरस और ग्रीनिंग नहीं हो। अभी मदर प्लांट को हम प्रोटेक्टेड कंडीशन में रखते हैं स्क्रीन हाउस में कि कोई बीमारी इसमें, चूंकि ये जो वायरस और ग्रीनिंग है ये 2 कीटाणु के द्वारा भी फैलती है। ये देखिए मदर प्लांट, इसमें कोई फल नहीं गया। आप देखिए बड स्टिक, एक मदर प्लांट से आप कम से कम 5000 बड आपको मिल जाएगी। अब इसके बाद जो डिजीज फ्री पौधे हैं उससे मदर प्लांट लेके जो बड स्टिक लेते हैं केवल डिजीज फ्री से लेकर के जो रूट स्टॉक्स पर हम रेज करते हैं। और इसका जो बडिंग मेथड्स जो ट्रेडिशनल मेथड ही है टी या सील बडिंग, उसी को हम यूज करते हैं। और ये लार्ज स्केल बडिंग्स, और सबसे इम्पोर्टेंट है कि जहाँ पर डिजीज फ्री पौधे आप तैयार करते हैं उसमें आप बीस्टर को कम अलाउ कीजिए, क्योंकि बीमारी जो है आपको अगर कहीं इन्फेक्शन जूते की मिट्टी लगा हुआ है या चप्पल के द्वारा भी जा सकती है बीस्टर। और इनकेस अगर जाना है तो थोड़ा सा उस पर आपको कॉपर सल्फेट और चूने का एक लेयर दी, से बीमारी अंदर नहीं जाएगी नर्सरी के। ये हमारे पौधे आपको अगर बडिंग दिसंबर में करेंगे, जून में इसकी जो बडिंग जो प्लांट जो रेडी हो जाता है फील्ड में लगाने के लिए। ये देखिए नींबू की पल, पर्टिकुलरली जो नागपुरी संतरे का डिजीज फ्री पौधा है, अभी नाउ ये रेडी है फॉर प्लांटिंग। ये मौसमी का हमारा डिजीज फ्री पौधा है। ये हमारे जो नींबू की नर्सरी, नींबू के लिए हम लोग जल्दी बडिंग नहीं करते हैं क्योंकि इसमें टू टाइप जो होने न्यूक्लियर होने से हम लोग को सीड से मल्टीप्लाई करते हैं। तो हमारे जो प्लांट डिफरेंट एरिया में लगा हुआ है। और डिजीज फ्री जो हमारे वसंतकर साहब हैं अचलपुर एरिया में, उनके पास लगा हुआ है। धन्यवाद। अगर आपको कोई क्वेश्चन वेराइटी और डिजीज फ्री नर्सरी के बारे में अगर पूछना हो तो यू आर मोस्ट वेलकम। धन्यवाद। कोणाला प्रश्न आहे? माइक तो दीजिए। माइक दीजिए। इधर है, माइक दीजिए। और संतरे का जो प्रेजेंटेशन है, आपके यहाँ से जो संतरे के पौधे लाए जाते हैं, संतरे के पौधे एक तो डिमांड है, वो डिमांड के हिसाब से पूरी डिमांड नहीं होती। यहीं से हम यदि कहीं अपने उस प्लांटेशन के लिए यदि कॉन्टैक्ट करते हैं तो कॉन्टैक्ट करने के बाद में एक तो उसकी कॉस्ट बहुत ज़्यादा होती है जो सर्वसाधारण किसान उसको सहन नहीं कर सकता। दूसरी बात ये है कि प्लांटेशन के बाद जो कुछ भी संतरे के ऊपर रोग राई वाला जो प्रदूषण है उससे बचत होने के बारे में एग्रीकल्चर डिपार्टमेंट से लगातार 10 साल से कॉन्टैक्ट करते हैं। और हमारे यहाँ पर 500 झाड़े का जो प्रादुर्भाव टीका करके जो बीमारी है, वो टीका बीमारी से 500 झाड़ में से 400 बचे हैं, बाकी सब साफ हो गए। कृषि विभाग के कई अधिकारी हमारे यहाँ पर आए, देखने के बाद में जो कुछ भी उसका सोल्यूशन बताते हैं या जो कुछ भी उसकी प्रक्रिया करने की बातें बताते हैं, वो एक झाड़ के लिए यदि आप 100 रुपये के मेडिसिन बताएंगे तो एक किसान 500 झाड़ के लिए कितने 5000 रुपये 10,000 रुपये कहाँ से लाएंगे? अभी ये जो आप तुम्ही जे आता डिंक्याविषयी जे म्हटलं ना, एक थोडं संक्षिप्तमध्ये बोला, कारण बरेच प्रश्न आहे आणि आपल्याला अजून बऱ्याच तज्ञांना ऐकायचं आहे. तर तुम्ही कधी आमच्या अमरावती रोडच्या संस्थेत आलात का? हां, या उद्या या. जी काही माहिती आहे तुम्हाला सगळी आम्ही देऊ आणि कमी खर्चाची अशी तंत्रज्ञान देऊ, म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला हा जो डिंक्या आहे याचं कंट्रोल कसं करता येईल. माझ्याजवळ 7-8 टन जरा थोडं माईक जवळ धरा. हॅलो. हाँ ठीक है ठीक है। हाँ बोला बोला. हॅलो. माझं असं निवेदन आहे का बाबा आमच्याजवळ 10 टन संत्रा आहे, तर 10 टन संत्र्यामध्ये तुमच्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या हिशोबाप्रमाणे ते 10 टनापैकी आमचे 2 टन तुमच्याजवळ आहे. पण हे आम्हाला प्रॉपरली असं म्हणायला पाहिजे का या साईजचं हे अशा प्रकारचं आहे, हे जर तुमच्याजवळ संत्र असले तर तुम्ही तिथं आणू शकता, पोचू शकता. एक्सपोर्ट करण्याची ताकद तर सर्वसाधारण कसं त्याला एका शेतकऱ्याकडे एक्सपोर्ट करायची ताकद नाही. म्हणूनच मी म्हटलं की शेतकऱ्यांनी आपल्या कंपन्या तयार कराव्या, जेव्हा आपली ताकद वाढेल तेव्हा आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्या हिशोबाप्रमाणे आपले संत्र लोक त्या एजन्सी जवळ गेली, एजन्सी तुम्हाला सप्लाय करेल.
तुमचे थोडेसे संत्र आमच्या 10 टनापैकी 2 टन संत्र आमचे तुमचे एक्सपोर्ट क्वालिटीचे आहे. आम्हाला ते संत्र काढून नागपूरच्या मंडीमध्ये आणून आम्हाला ते 10,000 रुपये टन विकायला. त्याच्याबरोबर आमचे लहान संत्र हे आहे ते आहे ते शार्टेड ते करते ते आपले. तर मला म्हणायचं आहे, माझं एक रिक्वेस्ट आहे का बाबा जे असं काही मेडिसिन ज्या ठिकाणी असा प्रादुर्भाव आमच्या संत्राच्या झाडावर झाला आहे त्याच्यामुळे आमचं एवढं मोठं नुकसान करा. तुमच्या वडली फार्मचे 2-4 लोकांनी कितीतरी पाहिलं आणि ते म्हणतात निंबोळीचं खाट टाका, निंबोळीचा पाला एकत्र करा. मला हे सांगा, निंबोळीचा पाला आम्ही 100 रुपये किलो जर घ्यायला लागलो तर आमच्या तिथं पालवाळा मिळूच शकत नाही. मग पालवाळा येऊन त्या पालवाळाचं खत करून त्याला सगळी खत बनवून तुमच्या इथं आम्ही 1 किलो 2 किलो द्यायचं इतकं शक्य नाही आहे. ते असं आहे, स्टेट डिपार्टमेंटचे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जो आहे ते लोक वेगळे आहेत. आमचं डिपार्टमेंट केंद्र शासनाचं वेगळी संस्था आहे आमची आणि आमचं मुख्य काम जे आहे ते संशोधनाचं आहे. माझे रिक्वेस्ट हे आहे, आम्ही सर्वसाधारण दृष्टिकोनाच्या हिशोबाप्रमाणे जे काही अडचणी आहे या तुमच्यासमोर मांडल्या आहे. आता तुमचं डिपार्टमेंट आता कुठे काय करू शकते ते म्हणूनच मी सांगितलं की आपले जे श्रीधर ठाकरेजी आहेत ऑरेंजचे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर आपल्याला मार्केटिंग विषयी ज्या काही समस्या असतील ते समाधान देतील. आता आमचं जे सत्र होतं त्या सत्राचा सीझन तर संपला. आता पुढच्या वेळेस पाहू पुढच्या वेळेस. ठीक आहे, अजून काही प्रश्न असेल कोणाला? सेल डिपार्टमेंट आहे, सेल डिपार्टमेंट सर, आपलं जे सेल डिपार्टमेंट आहे जिथून आम्हाला कलमा विकल्या जातात तुमच्या इन्स्टिट्यूटद्वारे, त्या प्रोसेस थोडीशी किचकट म्हणा किंवा बरोबर वाटत नाही आहे. तुम्ही अनाऊन्समेंट करून देता पेपरमध्ये की या तारखेपर्यंत हे भरल्या जाईल. ज्यांना पुन्हा आवेदन द्यायचे असेल, घ्यायचे म्हणजे कलमा घ्यायचे असेल त्यांनी घ्यायला या. मग एक वेळा मी गेलो होतो सर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कलमा घ्यायला, त्यावेळेस बरीचशी रांग होती तिथे आणि मार धक्काबुक्की झाली, पाय फेकल्या गेलं आणि त्या कलमा मिळाल्या नाही. म्हणून हे जे प्रोसेस आहे ही जरा त्याच्यात सुधारणा व्हावी आणि इतकी इझिली मिळायला पाहिजे की गेला आणि आपल्या कलमा घेऊन आल्या या पद्धतीने प्रोसेस असायला पाहिजे. तेव्हा ते बरोबर वाटेल. आणि 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट करता तुम्ही, इतक्यात आला नाही एवढ्या 10 वर्षापासून जी प्रोसेस आहे त्याच्याचमुळे मी सोडून दिलं. म्हटलं एवढं सगळं हे अशी 10 वर्ष प्रोसेस झोपायचं नाही ना. 10 वर्षानंतर तुम्ही मध्ये यायला पाहिजे होतं. आणि कॉस्ट जराशी परवडायला पाहिजे अशा प्रकारची असायला पाहिजे सर. नाही, सध्या कलमा विकण्यासाठी सुद्धा बऱ्याच समस्या असतात. आपले शेतकरी बंधूच त्या समस्या तयार करतात. म्हणूनच आपण आता एक पद्धत तयार केलेली आहे. आपण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतो आणि जो कोणी पहिले येईल त्याला आपण पहिला नंबर लावून त्याला संत्रा कलमा विकतो. म्हणजे पारदर्शकता आपण ज्याला म्हणतो, ट्रान्सपरन्सी, ती आपल्याला असली पाहिजे. नाही तर उद्या शेतकरी बंधूच म्हणतील की तुम्ही इतक्या कलमा कोणाला एकाच व्यक्तीला दिल्या किंवा यांनाच दिल्या, आम्हाला मिळाल्या नाही. म्हणून संपूर्ण पारदर्शकता आपण ठेवतो आहे आणि तुम्ही अर्ज करा. आपण बघू की तुम्हाला 17 कलमा मिळतील. ठीक आहे सर, ते पेपरला जे आपण देतो की मला सुद्धा शिकायचं अप्लाय करायचं होतं, दुर्दैवाने ते माझ्या नजरेतून ॲड निघून गेली. असे बरेचसे शेतकरी आहे, मला वाटतं 50-60% शेतकरी असे निघेल की जी आपली ॲड वाचतच नाही. मी दररोज पेपर वाचतो तरी पण माझ्या नजरेतून निघून गेली. तर त्याच्यासाठी आपल्याला एखादं इन्स्ट्रुमेंट कसं करता येईल? जाहिरात वाचत नाही नजरेतून निघून गेली. माझ्याकडे मी रोजच वाचतो. शेतकऱ्याचा तर विषय नाही, 60% 70% शेतकरी ही पेपर त्यांच्या नजरेतून. ठीक आहे, म्हणूनच आपण एखादा SMS पद्धत किंवा जसं आपण रजिस्टर केलं तर आपल्याला सूचना देतात. वेबसाईटवर माहिती असते. अच्छा, ती वेबसाईटचं नाही आहे माहिती. आपल्या संस्थेचं वेबसाईट आहे आणि इथं सुद्धा आम्ही घोषणा करतोय की एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपण आपले अर्ज पाठवावे. ज्या काही कलमा आपल्याला आता जे नवीन व्हरायटी आपण बघितल्या त्यांच्याकडे स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टाने आपला अर्ज आपण पाठवावा 15 ते 16 एप्रिलच्या दरम्यान किंवा 20 एप्रिलपर्यंत आला तरी आपण कन्सिडर करू. 15 ते 20 एप्रिल.
एप्रिलमध्ये जाहिरात येते दुसऱ्या 12-13 तारखेला. 12-13 वेबसाईटवर सुद्धा असते ती जाहिरात. तुम्ही जरी चुकला तुमचा पेपर नजरेत नाही आला तरी वेबसाईटवर ती जाहिरात 15 दिवस राहते तिथे. आणि त्या 15 तारखेनंतर 20 तारखेपर्यंत तुमचा अर्ज येईल अशा बेताने पाठवायचा. सरांनी जे सांगितले की 15 एप्रिल पर्यंत अर्ज आले पाहिजे. 15 एप्रिलपर्यंत जाहिरात येईल. अर्ज 15 ते 20. 15 ते 20च्या दरम्यान यायला पाहिजे. कारण जो प्रथम येईल त्याचा अर्ज प्रथम येईल त्याला प्रथम मिळेल, त्या तत्वावर मिळेल ते. आता आपण पुढचे जे वक्ते आहेत डॉक्टर अंबादास उच्चे हे आपल्याला पीक व्यवस्थापनासोबत म्हणजे त्याची माहिती आहे ती देतील क्रॉप मॅनेजमेंटच्या संबंधामध्ये. त्याच्या आधी मी एक अनाऊन्समेंट करू इच्छितो. आपल्या मोबाईलमध्ये जर अँड्रॉइड असेल 4 वर्षन तर आपल्याकडे एक ॲप आपण डेव्हलप केलेला आहे संस्थेने. तो ॲप आपल्याला इथं आपल्या मोबाईलमध्ये मिळू शकतो. आमचे जे सहकारी आहेत बॅनर्जी म्हणून ते आपल्या ॲप मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे ही जी सगळी माहिती आपणाला जी आता दिली जाते आहे ती मराठी भाषेमध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला ती मिळू शकते. आपण यांच्याकडनं ती आपल्या मोबाईलवर ते घेऊ शकता. हो, आता डाउनलोड करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून देतील. बॅनर्जी आप इधर आ जाइए. गुगल प्ले स्टोअर ज्याला कोणाला मोबाईलवरती ॲप पाहिजे त्यांनी यांच्याकडे इकडे येऊ. आपल्याकडे आहे. इकडे करतील. पण कसं 10, 15, 20 मिनिटांमध्ये सगळी माहिती नाही. तिथं प्रत्येक गोष्टीवर माहिती दिलेली आहे. CCRI सिट्रस ॲप, CCRI सिट्रस ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज एकदमभूत माहिती त्याच्यात दिलेली आहे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर्स पण दिलेले आहेत, तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. तर CCRI सिट्रस ॲप. तर आता आपण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये बहर नियंत्रण आणि फळगळ ज्या मुख्य समस्या आहेत आणि हा आपल्या संत्रा उत्पादकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. फळगळीची समस्या ही विशेषतः आंबे बहारामध्ये प्रकर्षाने दरवर्षी आपल्याला याचा सामना करावा लागतो. तर फळगळीवर कारणं काय आहे त्याची आणि उपाययोजना काय आहे याच्या संक्षिप्त आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे. त्याच्याशिवाय शेतकरी जे आहेत संत्रा उत्पादक माझ्याशी संपर्कात असतात. आमच्या केंद्रातल्या वैज्ञानिकांशी सुद्धा संपर्क असतो. सिट्रसचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत संत्रा नागपूर संत्रा त्याच्यावर त्या माध्यमातून सुद्धा आपले अमरावतीचे नागपूरचे शेतकरी जे आहेत वर्ध्याचे पण यवतमाळचे पण तर ते संपर्कात असतातच. तर आता ह्यामध्ये जी फळगळ होते आपल्या संत्र्यामध्ये तर त्याच्यासाठी पोषक जे वातावरण जास्त विशेषतः तापमान जे आहे तर तापमान 13°C ते 37°C आपल्या संत्र्याची किंवा लिंबूवर्गीय फळझाडांची वाढ उत्तम होते. 13च्या खाली गेलं जसं आता कालपासून 12, 11 वगैरे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये वाढ होते म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असते पण ती मंद गतीने असते. आणि 13च्या 37 जेव्हा येतो तर दिवसाचं तापमान जे आहे अतिशय उत्तम ह्याच्यामध्ये जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते आणि जे कार्बोहायड्रेट्स आहेत आपल्या फळांना वाढणाऱ्या फळांना मिळतात. जसं आता मृगबहार आपल्या बगीचांमध्ये बऱ्याच बगीचांमध्ये आहे तर त्याच्यासाठी हे पोषक आहे. त्यानंतर पावसाचं तर आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडं साधारणतः 800-900 मिलीमीटर पाऊस असतो आणि जो ताण देतो आपण बगीचाला 30 ते 40 दिवस आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबरमध्ये देतो आंबेबहारासाठी आणि मृगबहारासाठी आपण बऱ्याच वेळा 1.5-2 महिन्यांचा पण ताण देतो. मृगबहारामध्ये ताण देण्याचं असं आहे की ते आपल्याकडे पाणी नसतं म्हणून आपण 2-2, 2.5 महिने पण ताण देतो. पण अन्यथा आपल्याला जो ताण आवश्यक आहे तो साधारणतः 40 ते 50 दिवसांचा ताणसुद्धा पुरेसा आहे. त्यानंतर फळांची संख्या जी आहे ती अफाट असते. 50,000पासून 1,00,000पर्यंत फुलांची संख्या असते आणि जेमतेम 1.5 ते 2% फळं आपल्याला मिळतात. म्हणजे 500 ते 1000-1200 फळांपर्यंत आंबेबहारामध्ये आणि मृगबहारामध्ये बघितलं तर ते साधारणतः 3 ते 5% फळं मिळतात. मृगबहारामध्ये फुलांची संख्या कमी असते पण जो फ्रूट सेट किंवा फायनल हार्वेस्ट असतं ते मात्र 3 ते 5% असू शकतं. म्हणूनच मृगबहारामध्ये आपल्याला
फळांची संख्या 1000, 1200, 1500, 2000पर्यंत, 3000पर्यंत सुद्धा फळं येतात. पण आपलं जर पोषण आणि व्यवस्थापन, पाणी आणि खतांचं व्यवस्थापन चांगलं असेल तर आपण 1000 ते 1500पर्यंत बगबारामध्ये सुद्धा फळं चांगली घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये भराला कारणीभूत घटक सांगितले मी की तापमान जे आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याकडे. जे तापमान आपल्या 13 ते 37°C जे फुलं आणि फळं आणि त्याची फळधारणा होते ती चांगली होते. पाण्याचा ताण जसं मी सांगितलं की 30 ते 40 दिवस पुरेसा असतो. हलक्या जमिनीमध्ये बऱ्याच वेळा आंबेबारामध्ये 15-20 दिवसांचा ताण, जसं नोव्हेंबर एंडपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा तोड करतो आपण आंबेबाराची, आणि जानेवारीच्या 10 तारखेपर्यंत पाणी देतो. तर ते 20 ते 30 दिवसांचा ताण सुद्धा पुरेसा असतो. कारण यामध्ये टेम्परेचर सुद्धा जे आहे, जे आपल्याकडे 7 ते 8°C किंवा बऱ्याच वेळा त्याच्यापेक्षा कमी 1-2 दिवस असतो, तर तो ताण सुद्धा त्याच्यासोबत असतो. म्हणून पाण्याचा ताण 20 ते 30 दिवस सुद्धा पुरेसा होतो हलक्या जमिनीमध्ये. भारी जमिनीमध्ये 30 ते 40 दिवस पाहिजे. त्यानंतर कार्बन नत्राचं प्रमाण जे बोलतो आपण की CN रेशो, बऱ्याच वेळा बोललं जातं तांत्रिकी भाषेमध्ये. तर CN रेशो म्हणजे काय की साधारणतः आपल्याकडे आपण म्हणतो की 2 ते 3% की 2 ते 2.5% आपल्याकडे नत्रजन, पानांमध्ये नायट्रोजन पाहिजे. आणि कार्बोहायड्रेट्स जे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमुळे जे अन्नपदार्थ तयार होतात ते जे आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते साधारणतः 6%पर्यंत 5%पर्यंत हे कमीत कमी असायला आले. तर हे कार्बन नायट्रोजनचा रेशो जो आहे हा साधारणतः 3च्या आसपास असायला पाहिजे. म्हणजेच, आणि ते कसं मिळवायचं तर व्यवस्थापन आपल्या बगीच्याचं चांगलं पाहिजे. पाणी, आणि आता शिरगुळे साहेब सांगतील तुम्हाला पाण्याचं आणि अन्नद्रव्यांचं महत्त्व किती आहे आणि कसं कमीत कमी जे आहे त्याच्या वापरामध्ये आपण जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो फर्टिगेशनच्या माध्यमातून. त्यानंतर ग्रोथ रेग्युलेटर्सबद्दल आपण बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्रोथ रेग्युलेटर आहे की जिब्रेलिक ॲसिड. ताणाच्या काळामध्ये जिब्रेलिक ॲसिड फवारणी कुणी करू नये किंवा कुठल्याच प्रमोटरची फवारणी करू नये किंवा ताण तोडण्याच्या आधी. ताण तोडल्यानंतर मात्र जिब्रेलिक ॲसिडचं चांगलं कार्य आहे. ताण तोडल्यानंतर बहर येण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा म्हणूनच आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जिब्रेलिक ॲसिड आणि युरियाची फवारणी आपण सांगतो. याच्यासाठीच जिब्रेलिक ॲसिड हा पुढा आहे. जिब्रेलिक ॲसिड 1 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये विरघळवायचं आणि त्याच्यासोबत 1 किलो युरिया. हा जानेवारीच्या 10 तारखेच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात सुद्धा आपण पाणी जेव्हा ताण तोडतो बगीच्याचा त्यावेळी ताण तोडल्यानंतर 1-2 पाणी झाल्यानंतर हे द्यायचं आहे 8-10 दिवसानंतर. त्यामुळं फुलं एकसारखी येतील आणि त्याची जी फळधारणा एकसारखी होईल. आणि हे मॅच्युरिटी स्टँडर्ड्स जे सांगितले की नोव्हेंबरमध्ये आपला संत्रा तयार होतो, त्याच्या ऑक्टोबरमध्ये सुद्धा चांगला जो DSS तयार करायचा असेल आपल्याला तर ही एकसारखी फळधारणा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी नियोजन जे आहे आपल्याला जानेवारीमध्ये करायचं आहे किंवा डिसेंबरमध्ये सुद्धा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच जण मोसंबीमध्ये डिसेंबरच्या अखेरीस सुद्धा ताण तोडतात आणि त्यांची फळधारणा लवकर होते आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा फळं बाजारात येतात. तर हे झालं जिब्रेलिक ॲसिड आणि जे ताणाच्या काळात आपण आहे. तर त्यानंतर त्यामध्ये समस्या ज्या आहेत, मातीची समस्या असेल तर आपल्याला चिकण मातीमध्ये जर ताण अपुरा वाटत असेल, ही समस्या 90% बागांमध्ये नाही आहे. पण ज्या जमिनी अशा काही समस्यायुक्त असतील किंवा बाजूला काही धरण वगैरे असेल तर त्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्ही जे क्लोर्मिकॉट क्लोराईड आहे किंवा पॅक्लोबिट्राझोल आहे हे वापरू शकता. जसं क्लोर्मिकॉट क्लोराईड आहे 4 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये, त्याच्या 2 फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने केल्या. अकाळी पाऊस आला, बऱ्याच वेळा डिसेंबरमध्ये पाऊस येतो, ताण असतो, ताण देत असतो तेव्हा. तर लिओसिन जे आहे हे मिळतं 4 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून याच्या 2 फवारण्या करायच्या हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा मे महिन्यात सुद्धा अकाळी पाऊस येतो आणि 15 जून नंतर आपल्याकडे पावसाळा येतो. मृगबारामध्ये फार हे संवेदनशील आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण पुन्हा त्याला ताण देण्यासाठी हे लिओसिन जे आहे CCC ज्याला म्हणतात ते वापरू शकतो किंवा पॅक्लोबिट्राझोल महाग आहे. CCC हे स्वस्त आहे, 4 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो. त्यानंतर लिंबामध्ये जे हे याचं तर अनियमित बहार येण्यासाठी जे मी सांगितलं, लिंबामध्ये जे हस्तभाराचं जे आहे
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपण ह्या CCCच्या ज्या 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या केल्या, ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, जर झालं नाही तर सप्टेंबरच्या शेवटी सुद्धा देऊ शकता. तर ह्या 2 फवारण्या आपण केल्या तर लिंबामध्ये हस्तभार चांगला येतो आणि त्याची फळं जी आहेत ते आपल्याला मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये मिळतात, ज्याला भाव 60,000 ते 80,000 टनापर्यंत भाव मिळतो. जो संत्रा मोसंबीला सुद्धा मिळत नाही. 20-30 हजार मिळाले तरी आपला शेतकरी आनंदी असतो. पण लिंबामध्ये हे चांगलं आहे. हस्तभार घ्यायचं नियोजन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा त्याच्यावर त्याची छाटणी केली फांद्याची तर जास्त मृगभाराची फळं येणार नाहीत आणि हस्तभारासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुलोरा जो आहे तो येऊ शकतो. त्यानंतर तणाच्या दरम्यान मी हे सांगितलं की CCC आपण करू शकतो. समस्यायुक्त जमिनींसाठी सुद्धा आपण CCC वापरू शकतो आणि 8-10 दिवसात फूट सुरू झाल्यानंतर जसं 10 ppm युरिया आहे, जिब्रेलिक ॲसिड आहे आणि युरिया हे वापरू शकतो चांगलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मृगभारामध्ये उशिरा जर फूट झाली, बहार फुलोरा जो उशिरा आला, बऱ्याच वेळा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पण स्टॅगर्ड फ्लॉवरिंग होतं याचं, जे जुलैमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे किंवा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण व्हायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा उशिरा पाऊस येतो किंवा थांबून पाऊस येतो आणि उशिरा फूट येते, तेव्हा फळांचा आकार लहान राहतो. मृगभारामध्ये सगळ्यात समस्या आहे की फळांची संख्या जास्त असते पण आकार लहान असतो. त्यामुळे आपण म्हणतो की निर्यातक्षम जी संत्री असतात किंवा फळं असतात ती आपल्याला त्या ग्रेडची मिळत नाहीत आणि जेमतेम 10 टनामध्ये 2 टन पण संत्री तशी मिळत नाही. तर ही जे आहेत जास्तीत जास्त आपल्याला 3-4 टन 10 टनामध्ये मिळत पाहिजे असतील ह्याची, तर याच्यामध्ये आकार वाढवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या फवारण्या 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड आहेत हे वापरू शकतो आपण. जसं फळगळीसाठी सुद्धा मी आता सांगणारच आहे पुढं. तर हे मृगभाराचा आकार वाढवण्यासाठी त्याच्यासोबत युरिया आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, मोनोपोटॅशियम फॉस्फेट आहे, DAP आहे. ह्याच्या फवारण्या ज्या मातीतून आपण डोस देतो त्याच्यापेक्षा जेव्हा गरज बंद झालं हां तर तेव्हा आपण केलं महिन्याच्या अंतराने कमीत कमी 3 ते 4 फवारण्या ह्याच्या केल्या. ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरपासून जरी सुरुवात केली आपण तरी चालतं आणि त्या 4 फवारण्या केल्या तर ह्याच्यामध्ये वेगाने जे फळांचा आकार वाढायला मदत होते. हस्तभाराचं सांगितलं मी हे. आता फळगळीविषयी जे आहे, एक तर कीटकांमुळं पण फळगळ होते, रोगांमुळं पण होते. रोगांबद्दल डॉक्टर दास तुम्हाला सविस्तर सांगतील की डिप्लोडिया स्टेमेन रॉट एक आहे, त्याच्याशिवाय जुलै ऑगस्टमध्ये जी फळगळ होते, कलोटोट्रिकम जी बुरशी आहेत किंवा दुसरी अल्टरनेरिया आहे त्याच्याबद्दल सांगतील डॉक्टर दास. आणि दुसरी जास्तीत जास्त फळगळ जी आपली होते 70 ते 80% वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे, फिजिओलॉजिकल ड्रॉप जो म्हणतो तो सुरुवातीला जो असतो फळधारणा झाल्यानंतर 70-80% छोटी फळं करतात कारण आपण तेवढी जी फळं झाडावर ठेवू शकतो स्वाभाविक गळ असते. पण त्याच्याशिवाय नंतरच्या मार्च एंडला किंवा एप्रिलला जी गळ होते 10-15% जास्तीच्या फळांची ती होऊ नये म्हणून आपल्याला 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड जे आहे हे चांगलं आहे. त्याच्यामध्ये मार्चमध्ये महत्त्वाचं बाब ही आहे की 37°C वर जर टेम्परेचर गेलं तर त्याच्यामध्ये 39-40° टेम्परेचर गेलं तर मोठ्या प्रमाणात फळगळ होते आणि त्यामध्ये जे क्रॉप आहे आपलं जे पीक आहे जेमतेम 150-200 फळं शेवटी मिळतील. ती आपल्याला कमीत कमी 400-500 प्लस ॲव्हरेजमध्ये 600-700 फळं जर पाहिजे असतील तर इथं आपल्याला मार्च महिना आणि एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे आंबेबारासाठी. त्याची आंबेबाराची काळजी तिथं घेतली तर मग मे महिन्यामध्ये 45°C सुद्धा तापमान गेलं तरी आपले फळांची जे गळ नाही होणार, वाढ घंटते पण गळ नाही होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाण्याचं व्यवस्थापन जे आहे की 2 पाण्याच्या पाळ्यांमध्ये जर एकदम जास्त गॅप पडला, जसं आपण म्हणतो की मार्च एप्रिल महिन्यामध्ये 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पारंपरिक पद्धतीने दाणाने पाणी देत असो आपण तर ते द्यायला पाहिजे. आपण काय करतो की 10-12 दिवसांच्या अंतराने देतो आणि ही छोटी फळं असतात ती संवेदनशील असतात त्यामुळे एकदम ड्रॉप होतो त्याचा. तर तो होऊ नये म्हणून हलकं पाणी द्यावं पण लवकर द्यावं, 4-5 दिवसांनी द्यावं. ड्रिप इरिगेशन तर सगळ्यात उत्तम. मल्चिंग सुद्धा करू शकतो त्याला. डॉक्टर शिरगोळे तुम्हाला सांगतीलच थोडक्यात अजून. हे डिप्लोडिया स्टेमेन रॉटचं आहे. आणि आता इथं अमरावतीकडचे जास्त शेतकरी नाही आहेत, प्रश्न उपस्थित झाला तर त्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात.
जी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे याच्यामध्ये जो वायवार म्हणतो किंवा कॉम्बन सुद्धा याला म्हणतो. हां, हे बघा, जर फ्रूट ड्रॉप होतो, मी मगाशी सांगितलं की एक तर तो मार्च एप्रिलमध्ये होतो, त्याच्यासाठी आहे. आंब्याभराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यामध्ये पण करू शकतो. बऱ्याच वेळा आता गरज पडते की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ही फवारणी करायची. तर 2,4-D आणि जिब्रेलिक ॲसिड, 2,4-D अतिशय स्वस्त आणि चांगलं इफेक्टिव्ह रसायन आहे, बाजारामध्ये मिळतं. त्याचं 1 ते 1.5 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे. त्याची विद्राव्यता पाण्यामध्ये कमी असते, त्यामुळं थोडंसं अल्कोहोल किंवा ॲसिटोनच्या कुठलेही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट त्याच्यामध्ये साधारणतः 20 ते 25 ml घेऊ शकतो. काहीच नाही मिळाल्यास आपली देशी दारू जी आहे 40-50 ml ती घेऊन त्याच्यामध्ये 1 ग्राम किंवा 1.5 ग्राम टाकायचं आणि ते द्रावण जे आहे 100 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आणि त्याची फवारणी करायची. त्याच्यामध्ये युरिया टाकू शकता, एकदा पोटॅशियम नायट्रेटही टाकू शकता, किंवा इतर दुसरी जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर आपण मोनोपोटॅशियम फॉस्फेट वगैरे सुद्धा वापरू शकतो जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये. आणि त्याच्यासोबत जर मे जूनमध्ये जर कुठली बुरशी दिसली तर बिनॉमिल वापरू शकता किंवा कार्बेंडाझिम आहे हे वापरू शकता 1 ग्राम 1 लिटर पाण्यामध्ये. आणि युरिया 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये, तर 1% म्हणजे 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये. तर हे करू शकतो. त्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा फळगळ होते, त्यावेळी सुद्धा हे रिपीट करू शकतो आपण. लक्षात एकच ठेवायचं आहे की 2,4-D विशेषतः जेव्हा वापरतो ते 1 ते 1.5 ग्राम 100 लिटर पाण्यासाठी, 1 लिटर पाण्यासाठी नाही आहे. बाकी तुम्ही अतिशय सुरक्षित आहे आणि अतिशय कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. कीटकांमुळं डॉक्टर अंजिता आणि डॉक्टर आपले विजय डेंगे तुम्हाला सविस्तर सांगतील याच्याबद्दल, याचं नियंत्रण कसं करायचं. तर मृगाची फ्रूट साईज जी वाढवायची असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये 1-1 महिन्याच्या अंतराने आपण साधारणतः 3 ते 4 फवारणी जे आहेत 2,4-D किंवा जिब्रेलिक ॲसिड जे फळगळीसाठी वापरतो ते आकार वाढवण्यासाठी सुद्धा मृगबहारामध्ये, जरी मृगबहारामध्ये गळ होत नसली मोठ्या प्रमाणात जास्त, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये होतेही, पण सहसा आंबेबहारासारखी फळगळ याची समस्या जी मृगबहारामध्ये येत नाही, पण आकार झपाट्याने वाढवायची समस्या जी आहे ती आपल्या पुढे नेहमीच उभी असते. तर त्याच्यासाठी आपल्याला 2,4-D जिब्रेलिक ॲसिड आणि त्याच्यासोबत अल्टरनेटिव्ह एकदा हे आणि एकदा ते, त्याच्यासोबत जे आहे युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा मोनोपोटॅशियम फॉस्फेट किंवा डायमोनियम फॉस्फेट जी खतं आहेत ती खतं आपण फवारणीतून सुद्धा वापरू शकतो. 1-1 किलो किंवा फळांची संख्या जास्त असेल तर 1.5 किलो सुद्धा 100 लिटरसाठी वापरू शकतो. तर ह्याच्या 4 फवारण्या आपण केल्या, साधारणतः जानेवारीपर्यंत या फवारण्या पूर्ण केल्या तर निश्चितच आपला जो आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा एखादी घेऊ शकतो. जेव्हा मार्चमध्ये आपल्याला पाणी देण्यासाठी असेल आणि मार्चमध्ये भाव चांगला मिळतो त्यावेळी आपण पुन्हा फेब्रुवारीमध्ये ही एक फवारणी घेतली. आणि जर फळांची संख्या जास्त असेल तर 3 आठवड्यांच्या अंतराने सुद्धा पाणी पाहिजे. पाण्यासोबत हे जर असेल, पाणी आणि बाकीचं व्यवस्थापन चांगलं असेल तर ह्यांना प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतो आणि आपलं टनेज जे आहे ते वाढण्यास नक्कीच मदत होते. इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा इन्शुरन्स आहे आपल्याकडं, जे आंबेबहार आणि मृगबहारासाठी सुद्धा शासनाच्या योजना आहेत. इन्शुरन्स सुद्धा याचा फायदा घेऊ शकतो. 70,000पर्यंत आपल्याला कॉम्पन्सेशन जे आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये हवामान बदलावर आधारित जे आहे ते जर आपण भरलं, आणि जवळ 95% शासन सबसिडी देते याच्यावर हप्ता भरण्यासाठी, तर आपल्याला भरायचं आहे 5%च. त्यानंतर हवामान बदलानुसार जसं मी सांगितलं की अवेळी पाऊस येतो, तर त्याच्यावर ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे आपल्या कॅलेंडर ऑफ ऑपरेशन आहे, CCRI सिट्रस ॲपवर हे सगळं दिलेलं आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. तर ते आपण बघा. याशिवाय काही प्रश्न असतील आपले तर त्या अनुषंगाने आपण 1-2 मिनिटं चर्चा करूया. आणि आपण जर लिओसिनची फवारणी त्याने जर ताण तुटला, समजा मे महिन्यामध्ये पाऊस आला आणि झाडांना ताण बसला नाही, तर जेव्हा मान्सून येईल जून महिन्यामध्ये त्यावेळेला आपल्याला फ्लावरिंग मिळणार नाही. सर मी परिस्थिती क्लिअर करतो की जसं आता या क्षणी माझ्या झाडांवरती मृगबहाराची फळं आहेत आणि मला आंबेबहार घ्यायचा असेल, त्यावेळेला मी ताण देऊन लिओसिनची फवारणी केली
तर असणाऱ्या फळांना त्रास होईल का? तुमच्याकडे जर आता मृग बहार आहे, तर आधी तुम्हाला तो मृग बहार काढावा लागेल, त्याच्यानंतर आंबे बहाराची तयारी करावी लागेल. मृग बहारची फळं झाडावर असताना तुम्ही आंबिया बहाराची तयारी करू शकत नाही, झाडांना ताण देऊ शकत नाही, किंवा कल्टार किंवा आपण ज्याला लिओसिन म्हणतो ते फवारू शकत नाही. बरं, दुसरं असं की लिओसिनची फवारणी जास्त प्रमाणात झाली तर येणारं फळ लवकर गळतं असा काही लोकांचा अनुभव आहे. त्याच्याबद्दल ते जास्त कशाला तुम्ही फवारणार? नाही, जे 40 ml औषध आहे, आपलाच खर्च होतो आहे, आपण कशाला जास्त औषध वापरतो? 40 ml जे म्हटलं आहे, 4 ml एका लिटर. 4 ml जे म्हटलं आहे त्याप्रमाणे जर झाली म्हणजे 20 लिटरच्या टाकीप्रमाणे, तर त्यावेळेला फळ गळती होते असं लक्षात आलं आहे. नाही फळगळचा आणि त्याचा संबंध नाही. आपण हे फुलं लागायच्या आधीच ही फवारणी सांगतोय. फुलं लागणे फळधारणा झाल्यानंतर नाही, तेवढा इफेक्ट राहत नाही. 3 आठवडे याचा इफेक्ट किती 3 आठवडे राहतो. तुम्ही द्राक्षामध्ये सुद्धा बघाल, जे आहे ते 3 आठवड्यांचा पिरियड असेल तर ते त्याचे रेसिड्यूज राहत नाही. त्यामुळं तो प्रश्न संत्रा, मोसंबी, लिंबामध्ये तर येतच नाही. आपण गहू म्हणा किंवा दुसऱ्या पिकांचं असेल तर ती गोष्ट त्या जेव्हा फळ असतं किंवा पीक असतं तेव्हाची गोष्ट आहे. धन्यवाद. सर हॅलो सर, मी काय म्हटलं, आकाशवाण्यामध्ये संत्र्याची गळ खूप होते, त्यावेळेस मी बोरिक ॲसिड, रोको आणि जिब्रेलिक ॲसिड मारलं. कोणत्या प्रकारची फळगळ होती ते? आंबेबाग. हो नाही, कोणत्या प्रकारची? तुम्ही कोणाशी संपर्क केला होता का? हे जे बोरिक ॲसिड किंवा हे मारण्याआधी कोणाशी सल्ला घेतला होता का कोणाचा? बेलखेडे सर म्हणून आहे ते. प्रवीण बेलखेडे. हां, प्रवीण बेलखेडे. हां, त्यांनी सांगितलं होतं रोको मारा म्हणे. हां, आणखीन बोरिक ॲसिड सांगितलं, एक जी हे सांगितलं. ठीक आहे. ते मारल्यानंतर काही दिवस थांबली, त्यानंतर आणखी परत सुरू झाली. काही दिवस थांबली तर त्याच्याकडे बघायला पाहिजे ना परिस्थिती कशी आहे आपल्या बगीच्यामध्ये. तुम्ही संपर्कात राहायला पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुपवर घ्या, तुम्ही नंबर द्या, तुमचा नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप तुमचा नंबर द्या, ताबडतोब जी तुम्हाला काही माहिती आहे तुम्ही वेळोवेळी आम्ही तुम्हाला देऊ व्हॉट्सअपवर. ठीक आहे. आता पुढचे जे वक्ते आहेत ते आपल्याला नवीन व्हरायटीविषयी सांगतील, ज्या ब्राझीलच्या व्हरायटीच्या आपण ऐकतोय, चैन इरिगेशन सिस्टमच्या नवीन व्हरायटी आणलेल्या आहेत आणि गादी वापरावरती आपण लावतोय, त्याच्यामुळे हा फायटर थोडा सुद्धा कमी होतो. आपल्याला डॉक्टर सोनकर त्याच्याविषयी माहिती सांगतात. आदरणीय मंच, प्रगतिशील किसान भाइयों और बहनों, मैं आप सभी के समक्ष एक अपना लेक्चर जो दूंगा, रेज बेड प्लांटेशन जो एक नई पद्धति है नींबू वर्गीय फलों की बागवानी के बारे में, उसके संदर्भ में आप सभी से बात करूंगा. ये रेज बेड एक्चुअली हम लोगों ने काफ़ी पहले शुरू किया था और उसका एक सुधारित स्वरूप है. इसमें हम लोगों ने जो चेंजेस किया है इसमें, इसका 2 मीटर जो चौड़ाई होनी चाहिए, कम से कम 2 मीटर चौड़ाई होनी चाहिए और ऊंचाई इसकी कम से कम 2 फीट, 1.5 फीट, 2 फीट होनी चाहिए, उससे कम नहीं होना चाहिए. और आप देखेंगे कि इसमें जो पुरानी पद्धति है उसमें और इसमें कई जगह पर, जैसे पुरानी पद्धति है जहाँ पर कई बार बारिश के दिनों में पानी रुकता है और पानी रुकने से डिंकिया नाम की जो बहुत घातक बीमारी है उसका प्रकोप होता है, तो उस परेशानी से निजात पाया जा सकता है इस पद्धति को अपनाने के बाद में. तो आप देखेंगे जो चित्र मैं दिखा रहा हूँ, इसमें आपको जो नाली वाला एरिया है उसमें, और ये जो ऊपर का हिस्सा है ये ऊपर जो करीब 1.5-2 फीट के आसपास हाइट है, और इसमें हमने क्या किया है, जो नीचे की मिट्टी है जेसीबी के माध्यम से हमने ऊपर कर दिया है. तो क्या हुआ है कि इसमें जो उसका पोषक तत्व वाला हिस्सा था वो लगभग दुगना हो गया है, जिसकी वजह से मिट्टी पोरस हो गई है और जड़ जो है बहुत अच्छी फैलती है इसमें, जिसकी वजह से इसकी बढ़वार बहुत बढ़िया होती है इसमें. ये देखिए, कई बार आप देखे होंगे कि पानी रुक जाता है खेतों में, और इस पद्धति में अगर पानी रुकता भी है जड़ के नज़दीक, ऊपर तो आएगा नहीं, लेकिन अगर उसके नज़दीक भी पहुंचता है तो भी किसी भी पौधे को कोई परेशानी नहीं होगी. हमने जो पिछले 3-4 सालों में ये ऑब्जर्व किया है, देखा है कि एक भी पौधा हमारा पानी की वजह से नहीं मरा है, जबकि पुरानी पद्धति में अगर पानी रुकता है तो पौधा 15-20 दिन या 1 महीने में सड़ना शुरू करता है, पीला होकर के धीरे धीरे सूख जाता है. लेकिन इस पद्धति में इसका ये एडवांटेज है कि बिल्कुल नहीं पौधे सूखते. ये एक हमने बहुत अच्छा अध्ययन किया है, आपको बताऊं मैं, जो पुरानी पद्धति है और ये नई पद्धति में.
आप देखेंगे कि जो फाइटोप्थोरा या डिंकिया नाम की बीमारी है उसका जीवाणु जो है कितना अंतर होता है। आप देखिए जहाँ जो ये रेस्ड बेड है उसमें मात्र 2 से 3 उसकी संख्या है, जबकि जो पुरानी पद्धति है उसमें 30 से 40 इसका प्रमाण है, प्रोपोगेंस जो हमारे वैज्ञानिक भाषा में कहते हैं। मतलब काफी कई गुना इसमें अंतर होता है बीमारी का जो होता है प्रमाण। हमने इसमें जो हमारा रेस्ड बेड का जो एक्सपेरिमेंट है उसमें हमने संतरा, मौसमी, नींबू सभी फसलें, नींबू की फसलें लगाया हुआ है। ये हाई डेंसिटी प्लांटिंग के ऊपर लगाया हुआ है हमने, जिसमें अलग अलग स्पेसिंग लगाया हुआ है 4.5 × 4.5 से लेकर के 6 × 6 मीटर स्पेसिंग। ये हाई डेंसिटी प्लांटिंग का ये जस्ट तीसरे साल में इसकी उपज है। ये एक हमने, आप कहेंगे कि इसमें इंटरक्रॉप या जो अंतर्वर्ती फसलें कैसे ले सकते हैं, तो मैं किसान भाइयों आप लोगों को बताना चाहूँगा इसमें बहुत अच्छी तरह से बिना आपकी मुख्य फसल को प्रभावित किए इसमें हम अंतर फसलें ले सकते हैं, इंटरक्रॉप जिसे कहते हैं। हमने पिछले साल हमने बैंगन, टमाटर और बॉटल गार्ड, लौकी जिसे कहते हैं, भिंडी भी हमने लिया है इसमें बहुत अच्छी तरह से। और ये मुख्य फसल को बिल्कुल प्रभावित नहीं करता, क्योंकि इसकी जो जड़ें होती हैं वो अलग ढंग से होती हैं। जो और हमारा संतरा या नींबू, मौसमी जो भी है उसकी जड़ का जो जड़ जाती है वो अलग ढंग से होती है, तो बिल्कुल उसको प्रभावित किए हुए ये फसल ले सकते हैं। ये पालक हमने लिया जिसका रिजल्ट अच्छा नहीं रहा। मैं ये भी बताना चाहूंगा कि ये इसका रिजल्ट इसमें अच्छा नहीं रहा। देखिए ये हमने पंपकिन लिया है जिसका रिजल्ट बहुत बढ़िया रहा, बहुत अच्छी फसल है इसकी। भिंडी भी बहुत बढ़िया है, बॉटल गार्ड, लौकी, स्पंज गार्ड। ये एक हमने नागपुरी संतरा तो हम लोग देखते हैं विदर्भ में, हमने इसके अतिरिक्त जो हमारा बाहर का जो इजराइल वगैरह का संतरा है उसको भी हमने उगाया हमारे यहाँ की मिट्टी में। और ये इजराइल का संतरा है, बहुत बढ़िया आ रहा है। अभी जस्ट दूसरे तीसरे साल में इसकी फलत शुरू हुई है। ये भी बाहर का ही है लेकिन बहुत बढ़िया फलत आई है। ये अलग अलग स्पेसिंग में हमने देखा है रेस्ड बेड के ऊपर। ये जितना मैं बता रहा हूँ आपको सारा रेस्ड बेड के ऊपर है, बहुत बढ़िया फसल आ रही है। 4.5 × 4.5 4.5 मीटर की दूरी पर, 5 और 4.5 मीटर की दूरी पर 5। ये मौसमी है जो कि हमारे देश के दूसरे हिस्सों में, पंजाब, हरियाणा वगैरह में उगाई जाती है, लेकिन हमने विदर्भ की मिट्टी अपने नागपुर के कंडीशन में यहाँ उगाया हुआ है और बहुत बढ़िया आ रहा है। ये ब्लड रेट है। ये हमने मौसमी और ग्रेप फ्रूट की कुछ किस्में हमने लगाया हुआ है, आप देख सकते हैं। यहाँ बहुत अच्छी फलत है। ये ब्लड रेड, जाफा, पाइनएप्पल, मौसमी, ये और इसके बाद में स्टार रूबी, मार्स, सीडलेस, रेड प्लस, ये ग्रेप फ्रूट की वैरायटीज है नीचे वाली जो, और बहुत बढ़िया आ रहा है। ब्लड रेड, जाफा, ये सारा रेस्ड बेड के ऊपर है। जाफा, पाइनएप्पल है, मौसमी की वैरायटी है, ग्रेप फ्रूट, स्टार रूबी है, स्टार रूबी, मार्स, सीडलेस, ये रेड प्लस है। बहुत अच्छी फलत आई इस साल हमने एक ही पौधे में, और उसकी हाइट होगी करीब 8-9 फीट, लेकिन इसमें फल करीब 70-80 फल आए। मतलब 3-4 साल में ही इतने फल इसमें आए। ये हम ब्राजील की, जैसे हमारे डायरेक्टर साहब ने बताया आपको, ब्राजीलियन वैरायटी जो हमने लगाया हुआ है उसके रिजल्ट मैं आपको दिखाऊंगा रेस्ड बेड के ऊपर। ये देखिए इसमें हमने हैमलिन लगाया हुआ है, पेरा है, नाताल है, क्लियोपेट्रा, वैलेंसिया है, वेस्टिन है। ये सारी वैरायटीज हमारे यहाँ बहुत बढ़िया परफॉर्म कर रही है। मैं आपको रिजल्ट दिखाऊंगा, इस साइड में आप देख सकते हैं इसके रिजल्ट का। ये अभी इसका रिजल्ट तीसरे साल में फलत है इसकी, तो अभी हम कुछ सॉलिड कंक्लूजन या रिजल्ट नहीं बता सकते क्योंकि अभी शुरुआत है, लेकिन बहुत कुछ वैरायटीज का परफॉर्मेंस बहुत बढ़िया आ रहा है। हैमलिन, ये देखिए एक साथ हमने ग्रुप किया है, सारी जो ब्राजीलियन वैरायटी है एक साथ फोटोग्राफ देख सकते हैं एक ही। और खास बात यह है कि अगर आप लोगों में से अगर कोई देखना चाहे तो अभी आप जैसे कल वगैरह आप देखना चाहें तो देख सकते हैं, हमारे बगीचे में है, ये अभी फल लगे हुए हैं। ये सारी वैरायटीज हैं, अभी भी फल लगे हुए हैं। नाताल है, वैलेंसिया, हैमलिन, पेरा। इधर का जरा शुरू करना। या सगळ्या ज्या व्हरायटी आहे, ब्राझीलच्या व्हरायटी आहे, जैन इरिगेशन आता या व्हरायटी 250 रुपयाला एक रोप देत आहे
आम्ही जवळपास 80 ते 90 रुपयाला एक रोप देतो आहे याचा. आणि या व्हरायटी आपल्याकडे लावलेल्या आहेत आता आमच्या संस्थेमध्ये. आणि जर शेतकरी बंधूंना जर बघायचे असतील तर उद्या तुम्ही संस्थेमध्ये अमरावती रोडला येऊ शकता. आता आपल्याला त्याचं फ्रुटिंग आणि किती फळं वगैरे लागलेली काय क्वालिटी ते बघायला मिळेल. काय वेळ असते साधारण भेट द्यायची वेळ? टायमिंग तुम्ही 10 वाजेनंतर येऊ शकता. 10 ते 5. 10 से 5 आप देख सकते हैं हमारे यहाँ के। ये अलग अलग वेराइटीज़ का परफॉर्मेंस आप देख सकते हैं। बेरा, नाताल, और इसको हमने 2 फूट पर लगाया हुआ है। खासियत ये है कि एक ही फूट पर नहीं है। जैसे आप नाताल देख रहे हैं, ये लिमोप्रोवा है, ब्राज़ील का रूट स्टॉक है। इसके अलावा वोल्का मेरियाना है। तो 2-2 रूट स्टॉक पर परफॉर्मेंस इसकी एक फसल की देख सकते हैं। वेस्टिंग है, वेलेंसिया, ये भी कुछ फोटोग्राफ अभी हाल ही में हमने लिया हुआ है। हाँ, इसके अलावा हमने लेमन भी लगाया हुआ है और नींबू भी लगाया हुआ है। और लेमन में हमने 4 वैरायटी लगाया हुआ है। आपको जान के ताजुब होगा कि लेमन का जो परफॉर्मेंस रहा हमारे यहाँ विदर्भ में, हमारे नागपुर की मिट्टी में बहुत बढ़िया है। और 6 महीने के अंदर इसकी फ्रूटिंग शुरू हो गई। फ्लावरिंग फ्रूटिंग लगातार इसमें होती रहती है। इसमें देखिए इसका रिजल्ट कितना बढ़िया है। मतलब 1 साल के अंदर इसमें जो फल आया 19 टन पर हेक्टेयर तक हमने इसको यील्ड कैलकुलेट किया। इसमें पंख लेमन, आसाम लेमन, कागजी कला, बारहमासी लेमन, ये सभी वैरायटीज बहुत बढ़िया परफॉर्म कर रही है। इसके हमारे जो यहाँ की मिट्टी है, पंख लेमन, आसाम लेमन, कागजी कला, बारहमासी लेमन, ये एक साथ हमने फोटोग्राफ लिया हुआ है 4 वैरायटीज का। कैसे फल आता है उसका आप देख सकते हैं। कागजी कला, ये कुछ वैरायटी जो बाहर की है, जैसे पंथ लेमन है, हमारे यहाँ की वैरायटी नहीं है, ये बाहर की है, पंतनगर वगैरह से, उत्तराखंड के क्षेत्र से लाई गई है। और यहाँ पर भी बहुत बढ़िया परफॉर्म कर रही है। ये फल की साइज, जूस बहुत बढ़िया आ रहा है इसमें। आसाम लेमन हमने आसाम से लाया हुआ है, लेकिन हमारे विदर्भ की मिट्टी में भी बहुत बढ़िया परफॉर्म कर रहा है। बारहमासी लेमन। तो इसके वेस्ट बेड के कई सारे फायदे हैं। जैसा मैंने आपको बताया कि इसमें एक डिंकिया नाम की बीमारी है, उससे भी निजात मिल सकती है, पानी वहाँ पर नहीं रुकता। इसके अलावा इसमें मतलब फल जो है बहुत काफ़ी अच्छी मात्रा में आते हैं। मतलब आपको अगर आपने सही ढंग से पानी और खाद दिया तो आपको कोई तकलीफ नहीं है इसको फ्रूटिंग में और उपज में, और मेंटेनेंस में कोई प्रॉब्लम नहीं आएगी। जी बारमासी व्हेरायटी आहे, मी माझ्या शेतामध्ये थाई लेमन मधलं टिश्यू कल्चर व्हेरायटी लावली मागच्या वर्षी 180 झाडं, तर त्याला लिंबू लागले। आपली जी व्हेरायटी आहे ही बारमासी, ही कशावर तयार केलेली आहे, म्हणजे आपल्या इथलं सीड आहे की कसं आहे? हमने बडिंग से तैयार किया, उसको जंबीरी के ऊपर हमने बडिंग किया हुआ है। ये सारा आपने जो देखा वो जंबीरी रफ लेमन, उसकी जो क्वालिटी नींबू जो मार्केट में चलता है वो बहुत बड़ा नींबू नहीं चलता। आपने जैसे आसाम नींबू वगैरह दिखाया वो मार्केट में नहीं चलता। वो थाई वाले भी जो आए थे लखनऊ भी मिलता है अपनी तरफ इंडस्ट्री में। ये इसकी जो क्वालिटी आपको सामान्य नींबू जैसे है कि अलग तरह की? नहीं, इसकी जो खटास है, खट्टापन है, लेमन और नींबू में फर्क है थोड़ा। नींबू का अलग खटास है और इसकी अलग खटास है। इसकी साइज नहीं, साइज तो बड़ी है इसकी। साइज नींबू से लगभग 3 गुना है इसका। जो अपना नॉर्मल नींबू होता है उससे लगभग 3 गुना है। और लेकिन बहुत जूसी है, रस इसमें काफी मात्रा में पाया जाता है। मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तुमची उपस्थित सर्व वैज्ञानिकगण, माझे प्रधान वैज्ञानिकगण आणि शेतकरी बंधू, निंबूवर्गीय फळपीक जे जगातलं 1 नंबरचं पीक आहे, त्याच्या विविध विषयावर आपण बरेचसे आमच्या तज्ज्ञाकडून माहिती ऐकली। व्हरायटीज कुठल्या, नर्सरी कसं पाहिजे, त्याची प्रक्रिया वगैरे सर्व झाल्या। तर मी तुम्हाला थोडक्यात पाणी आणि खत नियोजनबद्दल सांगणार आहे। पाणी नियोजन हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। कुठलेही पीक म्हटल्याबरोबर पहिलं पाण्याची व्यवस्था पाहिजे। आणि निंबूवर्गीय फळ, ज्यात नागपुरी संत्रा हे विदर्भातलं मुख्य पीक आहे, त्याप्रमाणे मोसंबी जालना, औरंगाबादमध्ये आणि बाकी किन्नौ वगैरे पोट भारतभर निंबूवर्गीय फळाची पिके घेतली जातात। समुद्र सपाटीपासून 8800 मीटर उंचीपर्यंत निंबूवर्गीय फळ घेतली जातात। याचा अर्थच असा की कुठल्या क्षेत्रामध्ये निंबूवर्गीय फळ येतो आणि तिथल्या त्या फळाचा उपयोग तिथला माणूस घेत असतो।
सांगायचं तात्पर्य, निंबूवर्गीय फळ पाण्याशिवाय येत नाही आणि पाण्याला सेन्सिटिव्ह आहे. निंबूवर्गीय फळाला पाणी जास्त झालं तरी मरेल आणि पाणी कमी पडलं तरी झाड मरेल. म्हणून या ठिकाणी पाण्याचं नियोजन हा आपल्या मूळ स्थानी असणं गरजेचं आहे. नाहीतर असंख्य प्रश्न जे तयार झाले हे पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेले आहेत. आज तुम्ही अभ्यास कराल, सगळ्याच पिकामध्ये ठिबक सिंचनासारखे तंत्रज्ञान आलेले आहेत. आश्चर्य करायची गोष्ट काही नाही त्यामध्ये. जेव्हा आपण फळ पिकं हॉर्टिकल्चर म्हणतो, हॉर्टिकल्चर काय करतो त्याचं मुख्य कारण म्हणजे हॉर्टिकल्चर हलक्या जमिनीवर केलं जातं, हलक्या जमिनीचा वापर करतो, कमीत कमी पाण्यावर आपण हॉर्टिकल्चर करतो, जास्तीत जास्त उत्पादन देतं, लेबर कमी लागतं, ॲबसेंटी फार्मरला करता येतं आणि त्याला मूल्यवर्धन करता येतं. आपल्याला बऱ्याच वर्ष वारंवार लावायची गरज नाही. या सगळ्या गोष्टीमुळे आपण फळ पिकं करतो. त्यामध्ये मग बाकीच्या पिकाबद्दल सविस्तर माहिती तुम्ही त्या विविध स्टॉलमधून घेतल्या असाल. पण एक लक्षात येईल की पाणी म्हणजे फळ पिकांना पाणी कमी लागतं. आपण डोक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणून तर आपण फळ पिकं करतो. जास्त पाण्याची पिकं करायला गेलं तर पाणी नसतं आपल्याकडे. पाणी नियोजनचा अर्थच असा आपल्या डोक्यात बसायचं की वापसाचं नियोजन, ओलाव्याचं नियोजन. पाणी हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा. आता आपल्याला फक्त ओलावा हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस करायचा आहे, बदलून टाकायचा आहे. याचा अर्थ असं, थोडक्यात तंत्र समजावून घ्या. भरपूर पाणी दिलं तर चिखल होतो, पाणी नसेल तर कोरड पडते. मग मध्यावस्था जी आहे, सुवर्णमध्ये ज्याला म्हणू आपण, 50% माती, 25% हवा आणि 25% जर पाणी जर असेल तर ती बेस्ट अवस्था, ज्याला आपण मराठीमध्ये वापसा म्हणतो, जे पाऊस पडल्यानंतर 2 दिवसांना आपल्या शेतीमध्ये येतो. मित्र हो, मध्य भारतामध्ये पावसाची दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. गेल्या वर्षी 800 मिलीमीटर पाऊस होता, त्या वर्षी 500 पण पडलेला नाहीये. म्हणून काळ्या मातीत शेती करणं हे जिकरी जाऊन गेलेलं आहे. कारण हलक्या आणि मध्यम स्वरूपात असलेल्या पंजाब हरियाणासारख्या किंवा दक्षिण भारतातल्या जमिनीमध्ये शेती करणं सोपं आहे. म्हणून किती लोक 50 ते 100 टन उत्पादन घेतात. पण विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रल इंडियामध्ये म्हणेन, आजूबाजूच्या राज्यामध्ये जर शेती करायची तर इतकी सोपी नाही. कारण काळी माती हा आपल्याला मिळालेला एक मोठा शाप आहे. शाप मी या कारणानं म्हणेन की या ठिकाणी पाणी कमी आहे. पाणी पडलं तर शेत पकडून ठेवलं तर लवकर सोडत नाही. नुसतं पाणी सोडत नाही, तेव्हा खतातल्या मात्रा पण त्या झाडाला सोडत नाही. आपण म्हणतो साहेब मी सगळी खतं दिली, काय उपयोग नाही, कारण जमिनीने धरून ठेवलेली आहे. बाकी ठिकाणी जिथं वाळू मिश्रित जमीन आहे त्या ठिकाणी 100% खात दिलं, 100% पाणी दिलं की पूर्ण ते तिथलं पीक घेऊन त्याला उत्पादन देतं. पण आपल्या भागामध्ये शेती अवघड काय झालेली आहे तर पूर्णतः ह्या आपल्या असलेल्या जमिनीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मग याला कसं मॅनेज करायचं? मॅनेज करण्याचं साधं तंत्रज्ञान तुम्ही जर बघितलं असाल तर 8-10 वर्षापूर्वी ॲग्रोव्हिजनमध्ये फक्त 2-3 ड्रिपचे स्टॉल असायचे. पण आता तुम्ही फिरून बघाल तर जवळजवळ 20 स्टॉल आहेत. प्रत्येक कंपनीची एंट्री ड्रिप इरिगेशनमध्ये झालेली आहे. याचा अर्थच असा आहे की पाणी नियोजनावर लक्ष देण्यासाठी असंख्य कंपन्या आपल्या शेतकऱ्यासाठी उतरलेल्या आहेत आणि कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्ट करून सगळ्या पिकासाठी देतात. कुठल्या पिकाला कुठलं तंत्रज्ञान किती अंतरावर लावायचं आहे, किती लिटरचे ड्रिपर लावायचे, कितीचे मोठं सगळं तंत्र अवेलेबल आहे. कपडे तयार आहेत, फक्त त्याला कापून आपल्या मापाप्रमाणे सगळ्या सध्याच्या मापाप्रमाणे ठेवून त्याला लावायचं आहे. आणि हे आता झालेलं पण आहे. विदर्भमध्ये ठिबक सिंचनाचं क्षेत्र 25-30% वर नाही आहे. पण बाकीच्या एरियामध्ये तुम्ही बघा, डाळिंब, केळी, आंबा या आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात जाल तर 100% ड्रिप आहे. प्लॅन्टिंग मटेरियल बरोबरच ड्रिप विकतात. आपल्याकडं झाडं मोठे झाल्यानंतर येतात, साहेब आता मी ड्रिप लावलं तर त्याला चालतं का? चालतं, पण त्याची रूट सिस्टम ॲडॉप्ट करायला त्याला वेळ लागते. त्या अगोदर मला सांगायचं आहे, झाडांना पाणी लागेल तितकं द्यायचं आहे. 200 लिटर जर झाडाला पाणी लागायचं असेल तर खरं झाडाला 20 लिटरच लागतं. मग आपल्या ठिकाणी आपण 180 लिटर जमिनीतून उडण्यासाठी देतो. म्हणून गवताचं मल्चिंग जर केलं तर 180 लिटर पाणी पण वाचवता येतं. नुसतं एकच गोष्ट करून चालणार नाही. रेस बेड तुम्ही बघितलं असाल. मी या नागपूरला 25 वर्षापूर्वी या संस्थेत आलो त्यावेळेला प्लेन बेडवरच संत्रा येत होता, रेस बेड नव्हता. मग इस्रायली काही नवीन पद्धत नाही, ती आपलीच पद्धत आहे, फक्त नाव ठेवलेलं आहे. रेस बेडवर फायदा होतो की उपलब्ध जमिनीचा साठा. मी तुम्हाला महत्वाचं सांगतो, मध्य भारतामध्ये विदर्भामध्ये विशेषतः अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचा जर प्रश्न असेल तर निचऱ्याचा आहे, पाण्याचा नाही आहे. कारण पाणी तुमच्याकडे भरपूर आहे. 800 मिलीमीटर पाणी पडतो, भरपूर आहे. संत्र्याला 1200 मिलीमीटर लागतं, 400 मिलीमीटर आपण खाली उचलून किंवा वरून पाणी देता येतो. म्हणून असंख्य जे प्रॉब्लेम झाले, फायटोप्थोरा म्हणा किंवा बुडकूज म्हणा किंवा तुमचे रोग राहिली किंवा अन्न उपलब्ध न होणे, या सगळ्या गोष्टीला जर मूळ कारण जर असेल तर हे 4 महिन्याचं पाणी पडणं आहे. 3-3 दिवसाच्या वर जर पाणी पडलं असेल तर संत्र्याचं पीक ताण घेत नाहीये. निचरा पाणी होत नाही. आपण घरात बसतो,
प्लेन जमिनी आहेत, काळ्या माती आहेत, 60% त्याच्यामध्ये चिकनी मिट्टी आहे, त्याच्यामध्ये पकडून ठेवतात. म्हणून नाले करा. कोणीही नाले केलेले नाही. आम्ही लोकांना सांगत सुटलो बाबा तुम्ही 4 झाडानंतर 2 झाडानंतर नाले करा, केलेले नाही. मग आम्हाला रेसबेडवर जावं लागलं. कारण आपण 25-30 वर्ष जर झाडं ठेवणार असाल तर रेसबेड आपल्याला 25 वर्ष कामाला येणार आहे. त्यामुळे आपल्याला ड्रिपला पाणी देता येतं दोन्ही बाजूना, ऑनलाईन ड्रिपिंग करता येतं, इनलाईन ड्रिपिंग करता येतं, हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग घेता येतं. 4 वर्षाचं झाड पण 3 वर्षात तेवढं उंच करून दाखवू शकतो. एका मुलाला पौष्टिकपणे घालून 4 वर्षातच मोठं करण्याचा प्रकार जो करता येण्यासारखा आहे तो संदर्भामध्ये पॉसिबल आहे. आणि आपण एक्सपोर्ट क्वालिटीची जर गोष्ट करत असाल तर एक लक्षात ठेवा, पाण्याच्या नियोजनाशिवाय एक्सपोर्ट क्वालिटीचे संत्रे तयार करता येणार नाहीत. हे लिहून घ्या. नुसतं पाण्याचं नियोजन नाही, मी ड्रीप लावलेलं आहे, 0 आहे. पाण्यामध्ये काहीच नाही, इनर्ट मटेरियल आहे, त्यामध्ये काय अन्नधान्य नाहीये. जोपर्यंत त्यामध्ये खात नाहीये, खात आपण वरून देतो, पाणी आपण ठिबकनं देतो, चुकीचं आहे. खात जोपर्यंत खात पाण्यातून देणार नाही, ठिबक सिंचनचा वापर 100% नाही आहे. मग खात देण्याचे प्रकार केव्हा, किती, कुठले, किती, हे सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर आपण त्या झाडासाठी दिलं तर निश्चितपणे त्या झाडाला फायदा होऊ शकतो. आंब्या बहारचं फळ नियोजन वेगळं आहे, मृग बहार. एक तर दोन्ही बहार घेऊ नये. माझी अशी विनंती आहे शेतकऱ्यांना की पहिलं जे प्रकार चालू आहे की आंबे घेतो, नाही म्हणाले की मृग घेतो, चुकीचं आहे. झाडा